आज मी तुम्हाला स्वामी समर्थ सेवेचा गुरुवारचा दिवस संपूर्ण दाखवणार आहे. माझी सकाळ स्वामींच्या सेवेत कशी सुरू होते, दिवसभर मी कोणत्या सेवा करते, हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवार हा प्रत्येक स्वामी भक्तांचा आवडीचा दिवस आहे असं मला वाटतं. मला तर गुरुवार खूप आवडतो, कारण की या दिवशी भरभरून स्वामींची सेवा आपण करतो. इतर दिवशी आपल्याकडनं जर सेवा झाली नाही, तर गुरुवारच्या दिवशी तर आपण स्वामींच्या समोर 5 मिनिट तर का होईना आपण थांबतोच. तर गुरुवारच्या दिवशी माझ्याही घरी स्वामींचा नित्यनेमाने अभिषेक होतो. स्वामी करवून घेतात. तर कधी-कधी काय होतं ना, वेळ नसतो. तर संपूर्ण जे काही देवघर आहे, त्या देवघरातल्या सगळ्या मूर्त्यांना अंघोळ घालणे, पूर्ण सगळा देव्हारा स्वच्छ करणे, हे मी प्रत्येक गुरुवारी करत असते. पण कधी-कधी काय होतं, तेवढा वेळ नसतो. त्यामुळे मी फक्त स्वामींचा अभिषेक त्या गुरुवारी करत असते. दुसरी कुठलीही सेवा म्हणजे दुसऱ्या कुठल्याही मूर्तींना अंघोळ वगैरे झाली नाही तरी चालेल, पण गुरुवारी मी स्वामींना अभिषेक घालतेच घालते. आणि गुरुवारी स्वामींना मी एखाद्या वेळेस प्रयत्न करते, की षोडशोपचारे स्वामींचा आज अभिषेक व्हावा. कधी-कधी मी फक्त पाण्याने देखील स्वामींचा अभिषेक करते. करवून घेणारे हे स्वामी आहेत. तर स्वामी कधी-कधी फक्त पाण्याने देखील अभिषेक करून घेतात, कधी-कधी फक्त दुधाने करून घेतात. तर कधी-कधी मला असं वाटतं, की आज आपण षोडशोपचारे स्वामींचा अभिषेक करावा. त्यातल्या त्यात काय होतं ना, कधी-कधी आपल्या घरामध्ये हव्या त्या वस्तू नसतात. म्हणजे आता आपल्याला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने, तर त्या 5 ही वस्तू आपल्याकडे नसतात. मग आपण काय करतो, राहू दे बाबा, आज आपल्याकडे ही वस्तू नाही, तर आज हे राहू दे. आपण पुढच्या वेळेला आपण स्वामींना अभिषेक करूया. पण माझं तसं नसतं. मी काय करते, आता मी ठरवलं आहे ना, आज पंचामृताने स्वामींना अभिषेक घालायचा. तर त्या गोष्टी मी घरामध्ये उपलब्ध आहे का ते बघते. थोड्याफार मागवण्याचा बाहेरनं प्रयत्न करते. म्हणजे दुकानावरनं दूध वगैरे मागवण्याचा प्रयत्न करते. त्यातही जर मला अडचणी येत असतील, तर आहे त्यातच मी स्वामींचा अभिषेक करत असते. आता मी दूध, साखर, दही आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे. यामध्ये मला मध मिळालं नाही किंवा एखादं फळ मिळालं नाही, तरी सुद्धा माझा अभिषेक करण्याचा जो काही विचार होता तो थांबला नाही. मी स्वामींचा अभिषेक केला. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की कुठल्याही गोष्टीसाठी अडून न बसता आपण सेवा करणे हे खूप महत्त्वाचं आहे. स्वामी फक्त मनातला भाव बघत असतात. आपण किती-किती वस्तू स्वामींना घातल्या किंवा केवढ्या वस्तू स्वामींना अर्पण केल्या हे स्वामी बघत नाही. तर आपल्या मनातला भाव कसा आहे तो स्वामी बघतात. आणि कधी-कधी मुद्दाम स्वामी आपली परीक्षा घेत असतात. आपण ठरवलेलं असतं ना, की हां, आज आपण अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करणार आहे. तर मुद्दाम स्वामी काही ना काहीतरी अडचण आपल्याला आणणार आणि बघणार आपण काय करतोय, आपण किती वेळ थांबतोय, आपण तो दिलेला शब्द पूर्ण करतोय का, की आहे त्या अडचणीतून आपण स्वामींचा अभिषेक आहे त्या परिस्थितीत करतोय. हे स्वामी आपली परीक्षा बघत असतात. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची कारणं देऊ नका. आहे त्या वस्तूमध्ये, आहे त्या तुमच्या घरातल्या परिस्थितीशी जुळून तुम्ही स्वामींची सेवा करा. तर गुरुवारी पूर्ण देव्हारा मी स्वच्छ करते, पण कधी-कधी वेळेनुसार मला फक्त जर वेळ मिळाला नाही, तर मी फक्त स्वामींची तर मूर्ती का होईना, मूर्तीला स्वामींच्या अंघोळ घालते, स्वामींचा अभिषेक करते. छान अशी स्वामींची षोडशोपचारे पूजा करते त्या दिवशी. बाकी कोणत्याही इतर देवतांची पूजा झाली नाही, तरी गुरुवार मात्र माझा स्वामींचा चुकत नाही. तर या दिवशी स्वामींचा अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींना अशा पद्धतीने मी एक 8च दिवस झालेले आहे. मी अशा पद्धतीने स्वामींना हे अष्टगंध लावते आहे. भगवान विष्णूंच्या अ, कपाळावर जशा पद्धतीने हे आहे ना टिळक, तर तशाच पद्धतीने मी स्वामींना लावण्याचा प्रयत्न करते. कारण की स्वामी भगवान विष्णू रूपीच आहेत. तर मला खूप आवडतं स्वामींचं ते रूप. अ, विष्णू भगवानांचं रूप स्वामींचं मला खूप आवडतं. खूप मनाला प्रसन्न करतं ते. त्यामुळे त्यांच्या कपाळावर जो टिळा आहे, तो मी स्वामींना लावण्याचा प्रयत्न करते आणि ह्या रूपामध्ये स्वामी मला खूप छान, खूप गोंडस, खूप म्हणजे खूप असे लढिवाळ मला स्वामी वाटतात. त्यांच्याकडे बघतच राहावं असं मला वाटतं. त्यामुळे ह्या पद्धतीने स्वामींना टिळा लावण्याचा मी एक अर्धा दिवस झाले प्रयत्न करते आहे. तुम्हाला कसा वाटतो स्वामींच्या कपाळावर लावलेला टिळा? हे मला नक्की कमेंट करा. तुम्हाला हे आवडतो का? तर मग कधी-कधी काय होतं ना, फुले माझ्याकडेही नसतात. कधी-कधी झाडांनाही तेवढी फुले येत नाही. तर Blinkit म्हणून एक ॲप आहे. त्यावरती आपल्याला सगळ्या वस्तू म्हणजे एक 10 मिनिटातच आपल्या घरापर्यंत आपल्याला येऊन पोहोचतात. म्हणजे 10 मिनिटात आपल्याला काय हवं ते सगळं मिळतं. ग्रॉसरी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्याही वस्तू म्हणा किंवा अशा पद्धतीने फुले वगैरे
सगळ्या म्हणजे सगळ्या वस्तू आपल्याला यामध्ये मिळू शकतात. साधे आपल्याला टोमॅटो, कांदे वगैरे हवे असतील तर ते देखील आपल्याला इथे मिळून जातात Blinkitवर. तर फुले खूप कमी होती आणि गुरुवारला मला खूप फुले हवी असतात. स्वामींना खूप छान पद्धतीने सजवायचं असतं. तर Blinkitवरून मी ते कमळाचं फूल एक मागवलेलं आहे. ₹60 ला एक कमळाचं फूल मला मिळालेलं आहे. ऑनलाईन जर मागवायला गेला तर ₹20-30 आपल्याला जास्त एक्स्ट्रा द्यावे लागतात. पण खूप माझी इच्छा होती स्वामींना कमळ अर्पण करावं. तर ती इच्छा स्वामींनी आज पूर्ण करून घेतली. कमळाचं फूल एक स्वामींना अर्पण केलं आणि झाडांना काही फुले लागली होती ती देखील स्वामींना मी अर्पण केली. सकाळी काही माझ्याकडनं जास्त सेवा झाली नाही. खूप उशीर झाला होता. त्यामुळे मी सकाळी आरती सुद्धा केली नाही ह्या गुरुवारी. खूप मला कसं तर खंत वाटत होती, की या गुरुवारी आपल्याकडनं आरतीही स्वामींनी करवून घेतली नाही म्हणून. मग परत मी संध्याकाळी सेवेसाठी बसले. संध्याकाळी गुरुवारी म्हणा, कधीही माझ्या मनात येऊ दे, मी घरामध्ये धूप घालते. गुरुवार असू दे, मंगळवार असू दे, शुक्रवार असू दे, शनिवार असू दे किंवा रविवार, अमावास्या आणि पौर्णिमेला तर घरामध्ये मी धूप घालतेच घालते. तर तुम्ही देखील घरामध्ये धूप घालत चला. खूप छान वाटतं घरामध्ये धूप घातल्याने. आणि गुरुवारी स्वामींना मी सकाळी देखील धूप घालते आणि संध्याकाळी देखील धूप घालते. या गुरुवारी स्वामींनी माझ्याकडून कोणतीच सेवा करून घेतली नाही. फक्त स्वामींचा सकाळी माझ्याकडनं अभिषेक झाला. मग मी ठरवलं की संध्याकाळी जी काही आहे ती आपली संध्याकाळी सेवा करून घ्यायची. तर स्वामींना धूप घातलं मी आणि स्वामींची मी काय सेवा करते. स्वामींचं जे दत्त महाराजांचं एक स्तोत्र आहे, ते त्या स्तोत्राचं मी रोज पठण करते. याचा प्रयत्न मी करत असते, की जास्तीत जास्त आवर्तनं माझी त्या स्तोत्राची झाली पाहिजे. त्यामुळे मी जास्तीत जास्त त्या स्तोत्राचं पठण करते. सकाळी माझ्याकडून रोज 3 स्तोत्राचं पठण स्वामींच्या समोर बसून होतं. तर हा माझा नियम आहे. रोज मी 3 स्तोत्र 3 वेळा स्वामींच्या समोर ते स्तोत्र बसून म्हणते. कितीही वेळ लागू दे, कितीही उशीर होऊ दे. मला स्वयंपाकातून जर वेळ मिळाला नसेल, कामातून वेळ मिळाला नसेल, तर सगळं माझं आवरून मी स्वामींच्या जवळ येते. किंवा जर मला माहिती असेल, की परत मला आता स्वामींच्या जवळ बसायला वेळ नाही, भरपूर काम आहे, तर मी सकाळी आवरून घेते. म्हणजे माझी जी काही सेवा आहे स्तोत्र म्हणायची ती म्हणून घेते आणि मग मी कामाला लागते. स्तोत्र मी अजिबात चुकवत नाही. नित्य नियम आहे माझा तो स्तोत्र म्हणण्याचा. तर ही सेवा खूप आवडीने मला खूप आवडते ही सेवा स्वामींची करण्यासाठी. स्तोत्राचं पठण आणि दुसरं आहे ते नामस्मरण. मी काउंटिंग वापरते. काउंटिंगवर मी नामस्मरण करते. असंही नामस्मरण करते. कधी-कधी माळ घेऊन मी नामस्मरण करते. तर नामस्मरण करणं देखील मला खूप आवडतं. कधी-कधी मला वाटलं, की स्वामींना काहीतरी गाऊन दाखवावं, काहीतरी स्तोत्र म्हणून स्वामींना दाखवावे, स्वामींचे अभंग म्हणून स्वामींना ऐकवावं. तर अशा पद्धतीच्या सेवा मी करत असते. स्वामींना स्वामीसुत महाराजांचे अभंग गाऊन दाखवते. गुरुस्तवन आहे, ते गुरुस्तवन मी आनंदनाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. ते मी स्वामींना गाऊन ऐकवते. स्वामीसुत महाराजांचे असे थोडे-थोडे अभंगाचे असे तुकडे-तुकडे आहेत. ते देखील मी स्वामींना गाऊन दाखवते. तर एक प्रकारे भजन म्हणतो ना आपण, तर तशा पद्धतीने मला स्वामींना करण्यासाठी खूप आवडतं. भजन ऐकवायला स्वामींना मला खूप आवडतं. तर ती सेवा मी स्वामींची करत असते. तर ही आमची घरातली बाहुली आहे. तर ही आली होती. ही येते सकाळी आरतीच्या वेळी वगैरे. तर हिला पण स्वामींच्या जवळ बसायला खूप आवडतं. स्वामींना ती एकटक बघत असते. त्यांच्याशी कधी-कधी बोलते देखील. आणि लहान मुले ही देवाचंच रूप असतात. तर तीही कधी-कधी स्वामींच्याच रूपाने येते घरामध्ये आणि मन एकदम प्रसन्न करून जाते. गुरुवारी स्वामींची मी दोन्ही वेळेला आरती करत असते. स्वामींना नैवेद्य दाखवत असते. खूप काही मोठी सेवा मी करत नाही स्वामींची, की तासनतास मी काहीतरी वाचतच बसते किंवा पूर्ण 21 अध्याय मी वाचते किंवा पूर्ण गुरुचरित्र वाचते, असं काही नसतं. मनाला जे आवडतं ना माझ्या, की हां बाबा आज स्वामींना हे ऐकून दाखवायचं आहे. आज स्वामींना हे सांगायचं आहे. स्वामींना आज हा अभंग ऐकवायचा आहे. स्वामींना आज हे स्तवन ऐकवायचे आहे. अशा पद्धतीच्या सेवा मी करत असते. वाचनाकडे खूप कमी असतं माझं प्रमाण. पारायणाच्याच वेळी माझं वाचन खूप असतं. जर मला वाचायचं असेल, तर मी पारायणाचा संकल्प घेते आणि मग ती सेवा करते. संध्याकाळी ह्या गायी आल्या होत्या दारावर. खूप छान असं गोंडस असं हे गाईचं वासरू होतं. पहिल्यांदाच ते आलं होतं दारावर. तर खूप छान वाटलं म्हटलं याचा व्हिडिओ करूया. खूप छान आहे गाईचं हे वासरू. संध्याकाळी या तिन्ही गायींचं दर्शन झालं.
तर असं काही तर दिवसभरामध्ये दिसलं ना, गायी वगैरे दिसल्या, तर खूप छान वाटतं. वाटतं की हां, स्वामींनी आज दर्शन दिलं. तर अशा पद्धतीने गुरुवारची सकाळ आणि संध्याकाळ मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. खूप काही मोठी अशी सेवा मी स्वामींची करत नाही. थोडीशीच सेवा करते, पण ती मनापासून करते. आता प्रत्येकाच्या सेवेची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे सेवा करायला आवडते. तर मला अशा पद्धतीची सेवा आवडते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे कमेंट मला खूप मोटिव्हेट करतात. त्यामुळे कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.